नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज मी एका वेगळा कॅरेक्टर जुनंच आहे, पण बऱ्याच दिवसांनी त्याच्यावरती पॉडकास्ट घेऊन आली आहे. आय होप तुम्ही अप्रिशिएट कराल आणि तुम्हाला आवडेल ते पॉडकास्ट. तर चला मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट असणार आहे घरची कामं तर होतच राहतील. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या घरच्यांना प्रॉपर वेळ द्या आणि सगळ्यांनी टाईम स्पेंड करा. जे तुमच्या बायकोला नाही टाईम मिळत असेल तर इट्स ओके. बायको खूप इम्पॉर्टंट असते, तिला आराम मिळणं, कारण बाईचा जन्म हा खूप कठीण आहे. सो त्यांना आराम मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर माझी बायको तर जाम थकून जाते, तर ती झोपते लवकर. तर काहीच हरकत नाही, मी सांभाळतो माझ्या मुलीला. आणि असा दर वेळेला थोड्या वेळाने मकरंद अनारपोरेसारखा हसत असतो. माझं एक गोष्ट थाऱ्यावर नाही आहे, एकदा हे कळतो तर एकदा ते कळतो. काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. इतकं इझी नाही आहे, इतकं सोपं नाही आहे. तर तुम्ही कसं आपलं बाळ सांभाळतात ते मला नक्की सांगा. आमचं बाळ तर एकदम डेंजर आहे. एकदम नुसतं मस्ती करते, अजिबात ऐकत नाही कोणाला. तर एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आमच्या बाळासाठी आणि आमच्या एका फॅमिलीसाठी. सो मंडळी, तुम्ही ओळखलात का? ओळखलं असेल तर पट्टापट कमेंट करा, पॉज करा व्हिडिओ आणि कमेंट करा. सो ज्यांनी ओळखलं आहे त्यांना वेल डन, आणि ज्यांनी नाही ओळखलं आहे त्यांच्यासाठी मी सांगते, आजचं पॉडकास्ट आहे पक्या पक्कावर. त्यांना पण एक कोण प्रमोशन देताना मला तेच कळत नाही. वाहाडलेलं असतो, वाहाडलेलं काय शब्द आहे बाबा? म्हणजे इतका सिम्पल. चल बाबा, चल तो ळला नाही काही लोकांना प्रोनाऊन्स करतायत, पण रला पण नाही आहेत. चला ते पण जाऊ दे, ते पण मी ठीक आहे थोडं इग्नोर करू शकते. पण वाढलेलं, वा हा शब्द पण उच्चारता येत नाही ह्याच्या बायकोला. चला असेल ती म्हणजे विदर्भातली असेल, तिकडची भाषा, पण इतकी वर्ष तुम्ही कन्व्हिनियंटली बोलता की आम्ही पुणेकर, आम्ही पुण्याचे, आमचं पुणं असं, आमचं पुणं तसं, आम्ही इतकी वर्ष राहिलो तर मग आम्ही पुणेकर नाही का? अरे नक्की ठरवा तुमची आयडेंटिटी काय आहे. साला सोयीनुसार तुम्ही एकदा पुणेकर होता, एकदा विदर्भाचे होता, एकदा कुठचे आणि खानदेशी होता, आणि मग जेव्हा लोक तुम्हाला म्हणाली तेव्हा म्हणणार की जय जय महाराष्ट्र माझा, अवघा महाराष्ट्र माझा. पण तुम्ही तफावत केलेली चालते, लोकांनी तुम्हाला बोलायचं नाही. तेव्हा तुम्ही अखंड महाराष्ट्राचे होतात. जेव्हा मागे ह्याला लोकांनी फैलावर घेतलं, एवढा रडत होता की पुण्यात तसं, हाच प्रॉब्लेम आहे, तोच प्रॉब्लेम आहे, तर लोकांनी म्हटलं की बाबा तू काही पुणेकर नाहीस, नुसतं बाहेरून आलं आणि तिथे काही वर्ष काढली, याचा अर्थ तू आमचा होत नाहीस. आणि तू कुठल्या तोंडाने नावं ठेवतोयस? तू कर, काहीतरी कर आणि बोल. नुसतं नावं ठेवायला काय, आम्ही पण नावं ठेवू शकतो. तेव्हा याला इतकं झोंबलं आणि लगेच म्हणायला लागला की मी नाही का, असं कसं, हा आपला महाराष्ट्र आहे, असं कसं तुम्ही मला बाहेरचा म्हणता, मी बाहेरचा नाही आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा तुमच्या लँग्वेजवर पिनपॉईंट केलं जातं, तुमच्या खानपानावर, तुमच्या बिहेवियरवर, अशा कुठल्या गोष्टींवर, अशा कुठल्या ट्रेट्सवर पिनपॉईंट केलं जातं, ते तर तुम्हाला सुधरवायचेच नसतात. त्याच्यामध्ये आपण कसं काय सुधारणा करू शकतो हे तर पाहायचंच नसतं. उलट तुम्ही तेव्हा अगदी कन्व्हिनियंटली सांगता की आम्ही खानदेशी आहोत, आम्ही विदर्भाचे आहोत, आम्ही इथले आहोत, आम्ही तिथले आहोत, म्हणून आमची अशी भाषा आहे. अरे मग आता इतकी वर्ष तुम्ही जर पुण्यात आहात तर मग एक व्यवस्थित तुमची भाषा नाही झाली, मग तेव्हा नाही का तुम्ही अखंड महाराष्ट्राचे रहिवासी? तसा तर तुला गुजराती पण म्हणू शकतो, कारण तुझा अख्खा जन्म गुजरातमध्ये गेला. त्याच्यामुळे तू ना धेडगुजरी आहेस, तुझा कुठलंच काही धड नाही आहे, ना इकडचा ना तिकडचा आहेस तू. मधलंच काहीतरी प्रकरण आहे, आपल्या सोयीनुसार आपली पोळी शेकत असतं, हे असं आहे. आणि मग जेव्हा तुझे वडील जर गुजरातमध्ये इतकी वर्ष राहून गुजराती बोलतात, तर ते गुजराती शिकले, तर तू आपली भाषा नाही सुधारू शकत? तुम्ही आपापसात आपल्या घरात आपण बोलतो ती गोष्ट वेगळी आहे, पण पब्लिक प्लॅटफॉर्मवर तू मराठी बोलायला जातोस आणि इतक्या असंख्य चुका करतोस त्याच्यामध्ये. तुझी बायको पण तशीच. मग एक्सेप्ट करा ना आणि इम्प्रूव्ह करा.
ते नाही करणार, कारण तिकडे कसं आपल्या गावचं आपल्या बाजूचं ऑडियन्स खेचायचं असतं ना. मग विदर्भवाले बोलणार की आम्ही यांना सपोर्ट करतो, कारण का हा ही आमच्या विदर्भाची आहे, विदर्भ कन्या आहे, विदर्भ कन्या आहे. मग खानदेशी बोलणार हा आमचा खानदेशचा. मग त्यांना थोडंसं असं खानदेशचं असं गाजर दाखवून त्यांना अट्रॅक्ट करायचं, त्यांना पकडून ठेवायचं. पुण्यात राहतो म्हणून मध्ये मध्ये पुणेकर पुणेकर असं स्वतःला म्हणून घेऊन पुण्यातली लोकं, पण पुण्यातली लोकं जाम स्मार्ट आहेत. त्यांना तर तू असं काही बाबा लपेट्यात नाही घेऊ शकत. तर तो एक वेगळाच प्रश्न आहे. आणि लहानाचा मोठा तिकडे झाला म्हणून मग तिकडे गुजरातचं पब्लिक पण अट्रॅक्ट करायचं, ते पण काही फारसं होत नसेल, कारण ते गाणे एक वेगळाच प्रकार आहे. तर ह्याचं हे असं आहे. आणि ह्याच्या बायकोचं तर कौतुक वेगळंच आहे बाबा. ही एक जगातली पहिली वर्किंग वुमन असल्यासारखं हिचं वागणं असतं आणि ह्याचं कौतुक असतं. तरी बरं, घरात सांभाळायला दिमतीला 2-2 माणसं जुंपलेली असतात, सॉरी 3. ह्याची आई पण इथेच आजकाल असते. नंतर तो भाऊ, आता तो वाटतं कामावर जातो तर आईला आणून ठेवतो. आणि हा स्वतः एक महाराज, पक्या द पकाव. अरे एवढं असताना पण ती म्हणते बाकी घरात घरकामाला जेवणाखावणाला पण बाई आहे, ते पण आपल्याला करावं लागत नाही. तरी म्हणते मी इतकी थकून जाते आणि ऑफिस आणि घर सांभाळता सांभाळता मला स्वतःकडे लक्षच द्यायला वेळ मिळत नाही. जे प्रमोशनसाठी तुम्ही काहीही स्टोरी कुकअप कराल ना, काहीही पकवाल ना, म्हणजे तू काय ग बाई एवढे मोठे झेंडे काढते की घरी येऊन तुला खूप काम असतं, की पोरीला सांभाळायचं असतं, की जेवण बनवायचं असतं, की भांडी घासायची असतात, की धुणी धुवायची असतात, की काय करतेस तू? काही करत नाही ही बाई. मग हिला काय नाही तिचं थोबाड रंगवायला वेळ मिळत? जस्ट टू शो स्किन केअर प्रोडक्ट तुम्ही काहीही स्टोरी कुकअप कराल, ॲज इफ लोकांना काही रियालिटीच माहिती नाही आहे तुमची. सगळ्यांना सगळं माहिती आहे. तुझ्याकडे किती वेळच वेळ असतो. त्याच्यात तुझा नवरा एक असा की मॅडम बोलल्या की मला आता झोप आली, मी 10 वाजताच झोपते. तर हो बाबा हो, कारण नवरा नाचकामात इतका बिझी असतो, प्रत्येक कंपनीतनं लाथ पडते त्याला. त्याच्यावर येते मी नंतर. तर त्याच्यामुळे तो स्वतःला जाणून आहे. आणि आता काय ते यूट्यूबवर पण फारसं काही चालत नाही आहे. तर या परिराणीला आता सांभाळून ठेवण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे तो वाटेल त्या गोष्टी करायला तयार होतो. त्याच्यामुळे तुझा तर आनंदी आनंदच आहे गं. तर त्याच्यात तुला काय धाड भरली आहे, स्किन केअर करायला वेळ नाही मिळत आहे म्हणे. आणि हा पण आपल्या मुलीला पण तसंच, हे लोक अति क्यूट दाखवण्याचा प्रयत्न करतात. नाव तर ठेवलंच आहे ओवी. त्यांना असं वाटतं की बाबा आपल्या मुलीसारखी कोणच नाही. प्रत्येकालाच असं वाटतं म्हणा, पण खास करून ह्यांना जरा जास्तच वाटतं. आणि तिला असं इतकं क्यूट आणि इतकं, पण ती एकदम पक्की आयशीवर गेली आहे. एक नंबरची चिडकी रडकी कडकी किडकिडी आहे. एक तर आहे पण अशी पण किडकिडी आहे, आणि नुसती असं तिचं नाव बरोबर आहे, चिव चिमणी आहे ती. एक नंबरची चिव 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 आपलं चालूच असतं. त्याच्यामुळे इनसे ना हो पाएगा. मला असं वाटतं हे त्या महिनेकडनं सगळे इन्स्पायर झाले आहेत आणि यांना असं वाटतं की बाबा आपल्या पोरी महिन्याच्या नंतर ह्यांनाच आता लावायचं कामाला. आता महिना झाली तर महिन्यापेक्षा तर आपली पोरगी तर किती मस्त ना, गोरी गोरी पाल आहे एकदम. पाल नाही सॉरी पान आहे, गोरी गोरी पान. मग अशा पालीला नको का आपण, म्हणजे गोरी गोरी पानवालीला असं नको का आपण फुटेज द्यायला, असं यांना वाटतं. पण असं नुसतं काही देखणं दिवा असून चालत नाही बाबा. कामाचा पण असायला लागतो तो. असा किडकिड कुरकुर किरकिरला कोण घेणार आहे? काही जणांचे ना फ्रँकली स्पीकिंग आपण व्हिडिओज असे बघतो, मुलांसाठी बघतो, क्यूट वाटतात म्हणून बघतो. जेव्हा त्या दिवाणीचे व्हिडिओज इनिशियली बघायची, आता तर म्हणजे आता काय आजचा जो प्रकार झाला त्याच्याने तर एकदम पारच मनातनं उतरली, तर कशासाठीच बघायची इच्छा राहिली नाही तिला. बट अदरवाईज तिची मुलं क्यूट आहेत म्हणून बघायचं बाबा. मुलांना काय करतात ते बघायला. मला तो बभी द ढबी बिलकुल आवडत नाही, तरी मी त्याचे व्हिडिओज बघते, कारण का मला त्याची मुलगी जाम क्यूट वाटते, खूप हुशार वाटते आणि मस्त वाटतं तिचं काही म्हणजे गोष्टी बघणं. जे काही मुमेंट्स कॅच केलेले असतात ते बघायला मला आवडतात. त्याच्यानंतर इवन ते आपल्या मावशीचे
शाउट आउटवाले दादा माडिक भाऊ, त्यांच्या पण भावाचा मुलगा आहे, तर त्यांचं पण बघायला मला त्या मुलासाठीच मी तेवढं स्किप करून करून बघते. मला छान वाटतं, तो बाबू पण मस्त आहे, मस्त बोलतो आणि छान. तर असं काहींचे व्हिडिओज आपण मुलांसाठी बघतो. जसं आता मायनाचं पण घेतलं तर मायनासाठी नाही बघत बाबा मी, खरं तर सांगायचं. हां, मायनासाठी नाही, पण तिचे जो छोटा बाबू बघायला मला आवडतो भाऊ, तर त्याच्यासाठी बघते असं काय त्याचं चाललं आहे काय नाही, आणि काय तो कसं रिॲक्ट करतो, आणि त्याचे छोटे छोटे कॅप्चर्स ते बघायला आवडतात म्हणून बघते. बट ह्याचं एक असं आहे ना की ह्याच्या मुलीसाठी पण व्हिडिओ बघायची काही इच्छा होत नाही, कारण असं काही मजेशीर असं काही नसतंच. ॲक्टिव्हच नाही आहे ती, एकदमच मे बी बहुतेक ती आयशीच्याच वळणावर गेली आहे. तिची आई कशी आहे, नुसती एकदम नर्ड, तशीच ती पोरगी आहे, तशीच झालेली आहे. तर त्याच्यामुळे मला काही एवढा खास असं वाटत नाही. बस तेच गोमटी आहे, बाकी काही नाही. सांगण्याचा उद्देश हा होता की ती काहीच असं ॲक्टिव्हिटी करत नाही किंवा तिचं असं काही असं स्पेशल कॅप्चर नसतं. हा दाखवण्याचा प्रयत्न अतोनात करतो की ती अशी आहे, ती तशी आहे, तिने हे केलं, तिने ते केलं, ती खूप क्यूट आहे, पण नाही वाटत ना. आणि उगाचच जबरदस्तीचे ह्याचं ते मागून मकरंदवालं लाफ्टर अननेसेसरी. म्हणजे कोणी हसत नसतं, कोणाला काही कौतुक वाटत नसतं किंवा काही आउट ऑफ द बॉक्स ती करत पण नसते, पण हा उगाचच म्हणजे इफेक्ट देण्याचा प्रयत्न करतो की हे खूप क्यूट आहे आणि हे तुम्ही एन्जॉय करा, हे मी एन्जॉय करतो आहे. आणि उगाचच अननेसेसरी कुठल्याही गोष्टीला, म्हणजे अगदी लिटरली तिने कुठली गोष्ट खालून उचलली पण ना, तरी पण हा काय आहे, काय झालं एवढं हसायला. काहीच जोक नव्हता किंवा काहीच फनी नव्हतं किंवा काहीच क्यूट नव्हतं त्यामध्ये. उगाचच आपलं तुझा इफेक्ट पण कामी येत नाही आहे त्या दोघींच्या, दोघी तशाच किडकिड्या. आता हा दसरा उलटून गेल्यानंतर ह्याने 10-15 दिवसांनी काहीतरी गरबा वगैरे ऑफिसमध्ये ऑर्गनाईज केला होता, आणि ह्याचं असं एक्सपेक्टेशन होते की लोकांनी काय ट्रेडिशनल वेअर वगैरे करून यावं ह्याने सांगितल्याप्रमाणे. तो म्हणत होता आता काय माहिती करून येतात की नाही, आणि आता मी पोचलो आहे पण अजून कोणी आलेलं नाही. अरे बाबा, लोकांना कामं आहेत रे बाबा, कामं आहेत त्यांना तुझ्यासारखं नाही आहे तेवढीच कामं नाही. एकतर हा माणूस कशात आहे नेमका? हा इव्हेंट मॅनेज करतो ऑफिससाठी की एम्प्लॉई एंगेजमेंटमध्ये वगैरे त्या टीममध्ये आहे, की काय काम करतो हा, की IT प्रोफेशनल आहे? कारण हा ते काम सोडून बाकी दुनियाभरची अगदी घरातली भांडी धुणी पण करत असतो, आणि तिकडे नुसतं ऑफिसमध्ये जातो तेव्हा नाचकामालाच जातो. त्या व्यतिरिक्त कामाला, ऑफिसच्या कामाला, डेस्क जॉबसाठी जाताना किंवा करताना कधीच ह्याला पाहिलेलं नाही. फक्त नाचकाम करायला तेवढा हा जातो, आणि ह्याचं असं एक्सपेक्टेशन आहे की बाकीच्या लोकांनी पण कामधंदे सोडावेत, आणि ह्याने ऑर्गनाईज केले म्हणून भलेही ते ऑफिससाठी असू दे, पण तरी पण आपलं काम सोडून ह्याने दिलेल्या वेळेत ह्याने सांगितलेले कपडे वगैरे घालून तिकडे हजर राहावं. अरे लोक तिथे काम करायला येतात, त्यांना जे कम्फर्टेबल आहे ते कपडे घालून येतात, कारण त्यांना तिथे काम करायचं असतं, ॲक्च्युअल वर्क डेस्क जॉब करायचा असतो. तुझ्यासारखं नाही नाचकाम करायचे. आणि म्हणे असं करत राहिलं पाहिजे, असं सगळ्या गोष्टी असे इव्हेंट्स वगैरे ऑर्गनाईज करत राहिले पाहिजे, जेणेकरून थोडं फ्रेश वाटतं. त्याच मोनोटोनस लाईफमधनं, त्याच जॉब कल्चरमधनं थोडंसं वेगळं काहीतरी, थोडंसं रिलीफ असं वगैरे मिळतो. ते इतरांसाठी बरोबर आहे रे पक्क्या, पण तुझ्यासाठी काय आहे? तुझ्यासाठी तर तुझं आयुष्यच टाईमपास आहे, टाईमपासच टाईमपास चाललं आहे. नाचकाम करण्याव्यतिरिक्त काहीतरी करशील तर तुझ्यासाठी तो चेंज असेल, कारण आयुष्यभर तू फक्त नाचकामच करतो, दुसरं काही तर करतच नाही, तुझ्याच्याने होत नाही. हां, स्वतःच कबूल पण केलंस ते. आता कालच्याच का परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगतोय की बाबा मला अप्रेझलच्या वेळेला लोक असे सुनवायचे, सिनियर्स बोलायचे की तू कामच करत नाही, तू डेस्कवरच नसतो. अरे देवा, बरोबरच तर बोलायचे, आणि आता नवीन कंपनीची तारीफ करतोय, बोलतो इथे मला अप्रिशिएट करतात आणि इकडे माझ्या ह्या स्किल्सला ते लोक छान म्हणतात. अरे नवीन आहेत ना, अजून त्यांना माहिती नाही.
नंतर जेव्हा त्यांना हळूहळू कळेल ना की जेव्हा तू फक्त हे नाचानाचीचीच कामं करतोस तेव्हा ते पण हेच म्हणतील. शेवटी कंपनी आपला प्रॉफिट बघते. त्यांना बरंच आहे, हा भेटला आहे नाच्या, मग असं काहीतरी बोलून याला कटवायचं. चांगलंच कारण मिळालं आहे त्यांना. जॉब कर आहे त्या ह्याच्यामध्ये, नाहीतर अप्रेझलमध्ये हे असंच होणार आहे. कारण का कंपनीला आपले पैसे सेव्ह करायचे आहेत. तू कर मजा मजा, तुला काही बोलणार नाही. बट ॲट द सेम टाईम हेच कारण पुढे करून नंतर कंपनीवाले मॅनेजमेंट तुला काही हाईक किंवा असं काही अपग्रेड वगैरे देणार नाही. त्याच्यामध्ये ते आपली कॉस्ट कटिंग बघणार. सो ते त्यांच्याच बेनिफिटमध्ये आहे. तुला काय वाटतं? तुला अप्रिशिएट करतात, तुझं नाचकाम अप्रिशिएट करतात. आला मोठा कसा रे, कसा तू येडा येडा. तुझ्या बायकोला विचार, ती पण सांगेल तुला कसं काय तुला येड्यात काढतायत ते. ह्याला ना घाणेरडी सवय आहे. जेव्हा हा कुठेही जॉब स्विच करतो तर लगेचच दुसऱ्या कंपनीची लाल करायला लागतो. आधी म्हणजे बाबा तू नया नया है वह, तर जरा थांब जरा, आत्ताच जॉईन झालास ना. एकतर ते ठीक आहे, तू नवीन कंपनीचं चांगलं बोलायला लागतोस, पण मग लगेचच आपल्या पहिल्या कंपनीबद्दल एवढं बिचिंग करणं हे बरं आहे का? हे शोभतं का रे? बायकी काम पण नाही म्हणू शकत बाबा, कारण का बायका पण आजकाल असं वागत नाहीत. त्यांना पण डेकोरम मेंटेन करता येतं. त्यांना पण माहिती आहे की कुठे काय बोललं पाहिजे, कुठे काय नाही. जिवंत उदाहरण तुझ्या घरात आहे. आणि तू कसा रे असा कसा तू वेगळा. लगेच माझे पहिले कंपनीवाले म्हणायचे की तू ना डेस्कवरच नसतो आणि तू इकडे तिकडे फिरत असतो आणि तुझं बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, असं आहे तसं आहे. आम्ही ना सगळं ऑफिस आवर्स नंतरच करायचो, पण त्यांचं असं म्हणणं होतं की मी एक्स्ट्रा बसावं. अरे कधीतरी बसावं लागतं रे माणसा, लागतं. जेव्हा बाकीचे एका टीममध्ये 5 एम्प्लॉई आहेत, त्याच्यातले 4 एम्प्लॉई कधीतरी एक्स्ट्रा वर्कलोड आहे म्हणून बसले आहेत आणि एकच एम्प्लॉई उगाचच इकडे तिकडे नाचकाम करतोय आणि माझी वेळ झाली म्हणून आपल्या वेळेत निघून जातोय, तर बोलणारच ना बाबा. त्या 4 जणांच्या पोटात दुखणारच ना. त्यांच्या एवढीच तुला सॅलरी मिळते, त्यांना पण तेवढीच सॅलरी मिळते, पण त्यांना काम करून मिळते आणि तुला नाचकामाची मिळते, तर बोलणारच ना. ऑफिसचे कलिग्स असतात, कॉम्पिटिशन असतं नेहमी. फ्रेंड्स असतात पण ते एका लेवलपर्यंतच असतात. फ्रेंड्स आणि कलिग्स, आपले फ्रेंड्स नाही होऊ शकत. प्रत्येकाला आपली आपली ग्रोथ बघायची आहे ना. पर्सनल फ्रंटवर ऑफिसच्या बाहेर किंवा तुम्ही ऑफिस सोडल्यावर ते फ्रेंड्स होऊ शकतात, पण जेव्हा तुम्ही एकाच ऑर्गनायझेशनमध्ये एकाच टीममध्ये काम करत असतात तेव्हा ते तुमचे कॉम्पिटिटर्स असतात. त्याच्यामुळे ऑब्वियसली त्यांना हे वाटणारच ना की आम्ही डिझर्व करतो आणि तू नाही करत डिझर्व. तर कसा तू काय म्हणजे कहाँ से आते यार हे लोक? काय म्हणजे मला आता काय समजावं लागते? कॉर्पोरेट ज्ञान द्यायला लागतंय मला या मठ्ठ माणसाला. आणि पगार मिळतो तुला कंपनीचं काम करण्याचा, IT जॉब करण्याचा, नाचकाम करण्याचा नाही. तर त्याच्यामुळे कंपनी आपलं पैसा कसा आणि कोणाला द्यायचा ते बरोबर ठरवणारच ना. त्यावेळेला ते काउंट होणारच की तू किती कंपनीसाठी एफर्ट घेतलेत. तर तुझं अप्रेझल दमदार असेल तर मिळेल ना, का नाही मिळणार? पण तुझ्या अप्रेझलमध्ये सगळीकडे नाचकाम. मी काय केलं तर इव्हेंट ऑर्गनाईज केल्या प्रत्येक वेळेला आणि इव्हेंटमध्ये एकटाच नाचलो असं असेल तर कशाला ते तुला चिंचोके देतील? चिंचोकेच देतील, अजून काही देणार नाहीत ना. मग निघायचं तिथून दुसरीकडे. मग दुसरीकडे जेवढं जमतंय तितकं खेचायचं, मग तिथून लाथ पडली की तिसरीकडे. एक आपला स्टेडी इन्कम तर चालूच आहे. तो स्टेडी इन्कम फक्त ते इन्कमसाठीच त्याला ठेवला आहे असा बाबा पुत्ता करत, नाहीतर त्याला कशातच काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे तिला विचारलं तू दिवाळीसाठी एक्सायटेड आहेस का, तर म्हणे नाही. चक्क नाही म्हणाली बाई. आणि खरंच आहे ना, नाहीच. तिला कसली काय एक्साइटमेंट. ती बाई इतकी आळशी आणि इतकी हे आहे ना, म्हणजे खरंच बाकी म्हणजे फक्त ते कामामध्ये वगैरे काय असेल थोडी हुशार, बट म्हणजे जॉब फ्रंटवर, पण अदरवाईज एक नंबरची आहे. तिला काही असं ड्रेसिंगमध्ये इंटरेस्ट नाही, काय खानपान बनवण्यामध्ये इंटरेस्ट नाही, खाऊ घालण्यामध्ये इंटरेस्ट नाही, अगदी काहीच तिच्यामध्ये बाईवाले ट्रेट्सच नाही आहेत.
तर त्याच्यामुळे तिला कसलंच काही एक्साइटमेंटच नाही, ना फराळ आणायचं ना काय ना काय. त्यावेळेला आपला काशा गुंडाळायचा, एक तर माहेरी तरी पळायचं, नाही तर सासरी तरी पळायचं, आमची एकत्र फॅमिली, जॉईंट फॅमिलीच्या नावाने. पण मुळात त्यापेक्षा जास्त स्वतःला काही करायला लागू नये म्हणून पळायचं असतं. नाहीतर तुम्ही कधी बघितलं आहे का सणासुदीला उलटं का नाही बोलवत, हे ह्यांच्या घरी का नाही बोलवत? कारण ह्यांच्या घरी बोलवलं तर ह्यांना करायला लागतं ना. मग ते चिंकूच्या जीवावर तिकडे मजा होते, त्याच्यामुळे तिकडे पळायचं. त्या आईला पण हिचं कौतुक, काही नाही केलं तरी हिचंच कौतुक बाबा. एवढं म्हणे की माझ्या पोराची पोरगी नशीब घेऊन आली आहे. हो आलीच आहे, एवढं छापून मिळतंय ना. तिथे ती बिचारी एवढं सगळ्यांचं करते, तुमचं मुलगा, तुमची सासू, तुमचा स्वतःचा नवरा त्या सुनेच्या जीवावर टाकून येता, पण तिचं काहीच कौतुक नाही. पण हिचं कौतुक, कारण पैसा बोलताय, हे असं आहे. आणि ह्या फॅमिलीचं कौतुक करायचं आम्ही, किस खुशी में भाई. ह्याच्या फॅमिलीसाठी लाईक करा म्हणे, एक फॅमिलीसाठी लाईक होऊ दे आणि शेअर होऊ दे. तुझी फॅमिली आहे, तू कर काय करायचं ते. आम्ही नाही सांगितली तुला दाखवायला, आम्ही का करू लाईक. आणि काय नाही, अगदीच काय नाही तर मग नवरा बायको आहोत आपण. आणि सगळ्यात आधी आईबाबा नंतर आपण आधी नवरा बायको आहोत. आधी त्या नवऱ्या नवरा बोलायला शिक, नवडा. मला तर वाटतं की भारी आपण कसले कपल गोल्स आहे. नैराश्यातलं कपल वाटतं. हिच्या तोंडावर नेहमी 12च वाजलेले असतात आणि हे आपलं उगाचच खिदळत आहे आपला घोडा. आणि हा नवरा बायकोचे गोल्स देतो लोकांना. आजकाल राजकारणावर, सोशल कॉजवर जरा जास्तच बोलू लागले नाही का. पण स्वतः काय करतोय ते पण पाहावं माणसाने. जर तुला एवढंच त्रास होता तर तुम्ही ट्रेनने जायचं ना. ट्रेन्स जातात पुण्यावरनं गुजरातला, मग तिथून जायचं होतं ट्रेनने. कशाला एवढं. माहिती आहे आता सणासुदीचे दिवस आहेत, लोक गावी जात आहेत, तर रस्त्यांवर गर्दी असेल तरी पण आपण आपलं गाडी काढायची, प्रदूषण आणि वाढवायचं, गर्दी आणि वाढवायची, आपण हातभार लावायचा त्या गर्दीत आपला. आणि वरून लोकांना नावं ठेवायची की एवढी गर्दी आणि एवढे बाहेर निघतात आणि एवढे हे करतात. अरे तुम्ही स्वतः का निघालात मग बाहेर? गपगुमान घरी बसायचं ना, आपल्या घरी दिवाळी साजरी करायची. कशाला बाहेर पडलात तुम्ही? राहिला प्रश्न त्या आईचा, तर त्या आईला सोडायचं होतं घरी, ती म्हणजे मूळ घरी जर दिवाळीसाठी, तर मग जरा 4 दिवस आधीच नेऊन सोडायचं ना. भर दिवाळीत जाण्याची काय गरज होती? एवढं म्हणजे काठोकाठ गळ्यापर्यंत येईपर्यंत कशाला त्या आईला थांबवून ठेवली? याच्यावरनंच कळतं किती स्वार्थी आहात तुम्ही ते. आणि ती बाई पण, तिचं तर इथेच मस्त चाललंय, तिला काय पडलेली नसतेच. नेलं तर ठीक आहे, नाही नेलं तरी ठीक आहे, ते आपलं चाललंय. आणि ह्याचे वडील कुठले ते कंपनीमध्ये काम करतात, तर त्या कंपनीमध्ये जॉबला, मी असं नाही म्हणत आहे की मेहनत नाही आहे, मेहनत आहे, पण कशाशी काय कम्पेअर करावं हे तरी कळलं पाहिजे. त्या जॉबला आर्मीवाल्यांशी कम्पेअर करत होते, म्हणे त्यांच्यासारखंच आमचा जॉब आहे. अरे बाबा, ते देशासाठी जीव द्यायला तयार होतात. तुमचा कुठला जीव चालला आहे त्या कंपनीमध्ये, की कशासाठी तुमचा जीव जाणार आहे, किंवा तुम्हाला जीवाची बाजी लावायला लागते कशाशी? काही काय कम्पॅरिझन. जस्ट तुम्हाला कुठल्या तरी कंपनीमध्ये काहीतरी गरमीमध्ये काम करावं लागतं आहे, किंवा तुम्हाला अखंड दिवस उभं राहावं लागतं आहे. त्याचा अर्थ ऑब्वियसली तो जॉब हेक्टिक आहे, मी डिनाय नाही करत आहे, त्याच्यामध्ये मेहनत आहे, त्रास आहे, या सगळ्या गोष्टी आहे. बट जस्ट बिकॉज ऑफ दॅट त्या जॉबचं आर्मीवाल्या लोकांशी जे बॉर्डरवर आहेत, त्या बॉर्डरवर काम करणाऱ्या आपल्या सैनिकांशी त्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत ना. म्हणजे सिरियसली मला असं वाटतं ना, खरंच म्हणजे ना, शिक्षण हे महत्त्वाचं आहे हे ह्याचसाठी. म्हणजे जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि काम करून ना कोणीही कमवू शकतं, पण जेव्हा तोंड उघडायची वेळ येते तेव्हा कुठे काय बोलावं आणि कुठल्या गोष्टीशी कम्पेअर करावं हे फक्त ना एका सुज्ञ आणि सुशिक्षित माणसालाच कळू शकतं. आणि नो वंडर हा पक्का असा आहे, कारण हा पण नको तिथे काहीही बोलतो. हे कुठून आलं ते कळलं मला आता. आणि ज्यांच्या आईवडिलांसाठी ज्याला जे झेपेल तसं तो करेल. त्याच्यामुळे तू दीडशाणपणा करून लोकांना ज्ञान देऊ नकोस की हे करा आणि ते करा आणि गाडीच घेऊन द्या आणि असं कर.
आणि असं ज्याच्या ऐपतीत ज्या माणसाकडे स्वतःला गाडी घेण्यासाठी पैसे नसतील तो आईवडिलांना कुठून गाडी घेऊन देणार आहे. उगाच आपलं काहीतरी कशात काहीतरी गोष्टी असं दाखवायच्या. आता त्या आतलं आपल्याला काय माहिती बाबा, ती गाडी पहिलीची विकली मग ही घेतली आणि वरचे 4 पैसे ह्याने दिले पण आहेत की नाही काय माहिती, फक्त बुक करून दिली आणि वडिलांनीच पैसे भरले, ते काही क्लिअर नाही आहे. त्याच्यामुळे नुसतं बोलायला काय कोणाचं जाते. त्याच्यामुळे दाखवायचं तर क्लिअर दाखव, नाहीतर आहे ना गब्बस, फालतूचं ज्ञान देऊ नकोस. ह्याचं ते एक थारा नाही. एक तर आता काय ते मध्ये पॉडकास्ट काढत होता आणि काहीतरी असं वेगवेगळ्या गोष्टी विषयांवर बोलणार म्हणून सॉरी, ॲक्च्युली परत ते मी सेंटेन्स हे नाही करू शकत ना, म्हणजे एका फ्लोमध्ये होती तर त्याच्यामुळे मी ते एडिट नाही करत आहे. सो बोलणार म्हणून ह्याने ती सिरीज चालू केली. मग त्याच्यावरती काही राहिलं नाही. तर ती बायको पण बोलत असेल की बाबा काय ते आपल्याकडे काय विषय नाही आणि मला काय बोलायचं नाही, तशी पण ती घुमी आहे त्याच्यामुळे तिचा काही सहभाग नसेल म्हणून मग ते आता कॅन्सल झालं. आता काहीतरी नवीनच काढलं आहे, रेसिपी दाखवणार म्हणे, हे तुम्हाला आवडेल का. अरे काय म्हणजे ह्यांचं ना असं आहे की काय ना काहीतरी उगाचच काही दाखवत काहीतरी चालू ठेवायचं, ते असं रेटत राहायचं. नसेल कंटेंट आपल्याकडे तरी पण इन्कम जनरेट झालं पाहिजे, मग त्यासाठी वाटेल ते दाखवत बसायचं. कशाला काय नाही. ती बचना कशी दुनियाभरचं, एक सिरीज संपली की दुसरा, आता कुठेतरी गप्प आहे. नाही आता चालू आहे ना टिफिन सिरीज चालू आहे. हां, मग ते आधी काय ते ह्याचं झालं नील आणि भवानी, त्याच्यानंतर ती नवोदिता झाली, मग आणि काय झालं आणि मग आता हे टिफिनचं चाललं आहे. असं करून तिचं कसं एक ना धड भाराभर चिंध्या, तसं ह्याचं पण तसंच आहे. पण ती त्याला ॲटलिस्ट एक 10-12 एपिसोड तरी दाखवते आणि बऱ्याच आता टिफिन सिरीज तर लॉंगर टाईमसाठी चालू आहे. पण ह्याचं तर काय 2-3 ह्याच्यामध्येच ह्याचं गुंडाळतं दुसरंच काहीतरी. हे नाही चालत आहे, ह्याला नाही व्ह्यूज येते तर दुसरं काहीतरी करूया, मग त्याला नाही येते तिसरं काहीतरी करूया, काही वाटेल तसं. आणि मला तर असं वाटतं की पहिले तो बायकोचा नवरा ह्याचा मेवण्यांचे पाहुणे एकदम तोंड फुगवून असायचे, जास्त काही आवडायचं नाही आणि हा सांगायचा पण त्यांना आवडत नाही वगैरे. आणि त्यांच्याकडे आता ते अलाव करतात कारण त्यांना पण बहुतेक कळून चुकलं आहे की बाबा इनसे ना हो पाएगा, हा असाच आहे आणि आता आपल्या बहिणीसाठी आपल्याला ह्याला टॉलरेट करावंच लागेल. आणि 4 पैसे जर ह्याच्याकडनं कमवून हवे असतील तर ह्याला ह्या गोष्टीत सपोर्ट करावा लागेल, नाहीतर हा तर पुरता जाणार आहे डबड्यात. म्हणून मग ते आता आपली इज्जत समाजात ठेवण्यासाठी की आपला बहिणीचा नवरा काहीतरी वर्थ आहे म्हणून त्याला थोडासा आता सपोर्ट करताना दिसत आहेत. हे माझं ऑब्झर्वेशन आहे, करेक्ट असेलही नसेलही. तुम्ही पण मला सांगा की तुम्हाला काय वाटतं. आणि ह्याचे असे हाल असताना ह्याचं स्वतःचंच बुडत्याला काडीचा आधार आहे तर हा भावाचा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणून सांगतोय. तर मला तरी असं वाटतं की ह्याच्यापेक्षा त्याचं कंटेंट बरं असतं. तर सांगतोय ना करा सबस्क्राईब, पण त्याला करताना ह्याला अनसबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे कळेल किती महान आहे तो. तसं पण ह्याच्या कंटेंटला काहीच अर्थ नाही. तर मग जेव्हा असं बोलला ना की त्यालाच असं विचारायचं की ठीक आहे पण आम्ही तर असं नेपोटिझम आणि आम्हाला असं आवडत नाही, हे काय आहे म्हणजे फालतूगिरी ना, एकाचं दुसऱ्याचं असं, हे काय आम्ही काही ते ह्यांना पोसायला बसले का. हां, आम्ही आमचं चॅनल चालवू, तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. मग असं आहे तर असं नाही, कोणाला तरी एकालाच करणार, आयदर तुला नाही तर त्याला, कोणाला करायचं ते सांग. असं ना जे सगळे आहेत ना ज्यांची मल्टिपल असे खानदानी चॅनल आहेत, भावाचं, बहिणीचं, तात्याचं, मामाचं, काकाचं, त्याच्यापैकी कोणाला तरी एकालाच सबस्क्राईब करणार असंच सांगायचं यांना. त्याच्याशिवाय हे लोक थाऱ्यावर येणार नाहीत. बघूया मग देतात का स्वतःच्या सबस्क्रायबर्सचं बलिदान. आणि सगळ्यात तर कॉमेडी म्हणजे ह्याच्या मुलीचं, तिला शाळेत पाठवलं तर म्हणे इमोशनल झाली चिऊ, काही इमोशनल झाली नाही, कारण इमोशनल होण्यासारखं काहीच नव्हतं. ती हसत गेली, हसत आली.
लोकांची मुलं किती बाबा त्रागा करतात. माझा मुलाला म्हणजे जेन्युइनली त्याला त्रास व्हायचा तिकडे. मग नंतर आम्ही बेबीसिटिंग शिफ्ट केलं तेव्हा मग तो दुसऱ्या त्या काकींकडे चांगला कम्फर्टेबली राहिला आणि मग तेव्हा आम्हाला कळलं की ॲक्च्युली त्याला पहिल्या बेबीसिटिंगमध्ये त्रास होता, म्हणजे ते क्रश होतं आणि तिकडे असं म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे असायच्या आणि त्यावेळेला तो 2च वर्षाचा होता. तर त्यामुळे त्याला खूप ॲक्टिव्हिटीज आणि हे सगळंचं एवढं हे नव्हतं. मेनली 2 वर्षापर्यंतच्या मुलांना कसं असतं की त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा असतात, त्यांच्या झोपण्याच्या वेळा असतात. तर त्यामुळे ते कसं तिथे असे ॲक्टिव्हिटी आणि क्लासेस, ड्रॉइंग क्लास, डान्स क्लास असे सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याला तिथे डिस्टर्ब व्हायचं. म्हणजे त्याला झोपण्याच्या वेळेला कुठला ना कुठला तरी क्लास असायचा आणि मग त्याला झोपायला नाही मिळायचं आवाजात किंवा मग त्याला तिथे बसून राहायला लागायचं. तर त्याला हेल्थवर थोडासा परिणाम दिसू लागला होता. मग मी त्याला एका घरगुती बेबीसिटिंगमध्ये ठेवायला सुरू केलं आणि तिकडे तो न रडता एकदम खुशीने जायचा. तर ऑब्वियसली म्हणजे कधी घरी वगैरे सुट्टी मी घेतली आणि घरी त्याला ठेवलं वगैरे तर ती खुशी काहीतरी वेगळीच असते, पण ॲटलिस्ट रडायचा तरी नाही. आणि मला आता ते म्हणजे नंतर रिअलाईज झालं की अरे बिचाऱ्याला खूप त्रास झाला आणि मला ते कळलंच नाही आणि त्याला पण तेव्हा एक्सप्रेस करता आलं नाही की मला कळायचंच नाही की हा का रडतोय. अक्षरशः म्हणजे तो इतका हे करायचा ना, मी त्याला असं ढकलून असं म्हणजे पळायची अक्षरशः पहिले जेव्हा तो क्रशमध्ये राहायचा तेव्हा. तर ते जेव्हा मला तो असं ते पाहून तो व्हिडिओ मला ते दिवस आठवले आणि दॅट वॉज ट्रॉमटायझिंग आणि मला खरंच एकदम ट्रॉमॅटिक होतं तो एक्सपिरियन्स. सो तसं काहीच नसताना ती मुलगी पण तशी आता राहते आहे, ती राजी खुशी तिथे राहिली. तर ह्यांनी कशाला ना उगाचच पराचा कावळा केला. ह्यांना काय माहिती लोकांना खरंच कसं मनावर दगड ठेवून जावं लागतं. काही ऑप्शन पण नाही आहे तुमच्याकडे. तर एवढा ऑप्शन आहे, तिचा बाबा आहे, तिची आजी आहे, तिचं हे आहे, तरी तुम्हाला चूल आहे तिला ठेवायची. तर ठेवा त्याचा मग व्हिडिओ बनवून लोकांवर कशाला उपकार करता. आणि हिची आई तर आणि वरची शाणी काय तर म्हणे हिची आम्ही पाठवणीच करणार नाही आहे, आम्ही घरजावाई करून घेणार. अरे ते अजून लहान आहे, ती बघू आपण नंतर. घरजावाई करून घेणार आणि असं तसं. पक्क्याला केला ना, पक्क्याला करून घ्या एवढे तर. स्वतःची कशाला मग पाठवणी करून घेतलीस. पक्याला कर ना. जेव्हा स्वतःला होणार का, स्वतः माणूस तसं करू शकतो का. दुसऱ्याच्या मुलांचा काय विचार नाही. म्हणजे आता ते मूर्खपणाचंच बोलणं आहे, त्याच्यावरती जास्त काही बोलण्यात काही अर्थ नाही आहे. पागलसारखं काही लोक तोंडाला येईल ते बोलतात. असो, तर या 1.5 शहाण्यांची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण. तर भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. बघू आपल्याला आपलं नेहमीचंच कॅरेक्टर की दुसरं काय ते अजून ठरवलं नाही आहे. ओणमवर पण करायचं आहे, ओणमवर पण चालेल का, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या पुरतं इतकंच. भेटू आपण उद्या. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.